काही विद्यार्थी उपस्थित होते, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते आणि ते उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 3 मुलं पोहायला गेले आणि पोहायला गेल्यानंतर त्यातील 2 मुलांना पोहता येत होतं आणि त्या जो दुसरा मुलगा होता त्याला पोहता येत नव्हतं, तो बरोबर गेलेले होते. परंतु त्यांना वाटलं की गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये पोहता येईल. गुडघ्या इतक्या पाणी तिथं अलीकडच्या कडेला असल्यामुळे ते 2 मुलं लहान लहान मुलं छोटीशी मुलं सांगतात आम्ही त्या स्पॉटला 9:36 मिनिटांनी पोहोचलो. मला 9:36ला फोन आला. 9:38ला आम्ही पोहोचलो. परंतु तिथं गेल्यानंतर निदर्शनास असं आलं की ती मुलं सकाळी 7-7:30ला संस्थेचे जे गुरुजी आहेत ते झोपीत असतानाच ते मुलं गेले होते. त्या मुलांची सगळी इथं व्यवस्था आहे, संडासची आहे, बाथरूमची आहे, स्नानाचे आहे, भोजनाचे आहे. पण थोडंसं तिकडं गेले आणि तिकडं गेल्यानंतर जो होऊ नये तो प्रकार घडला. त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं आपत्कालीन म्हणता येईल ना, आपत्कालीन जी गोष्ट घडली ती अतिशय दुःखजनक आहे, खेदजनक आहे, वाईट घडलेलं आहे. त्याच्या बिचाऱ्याच्या आत्म्यास सुख शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना, दत्त महाराजांच्या प्रार्थना. आम्ही त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. धन्यवाद. अशी घटनेची माहिती मला कळाल्यानंतर मला 9:32 फोन आला का 36 मिनिटांनी, सॉरी 9:36 कॉल आला आणि कॉल आल्यानंतर आम्ही स्पॉटला अवघ्या 2 मिनिटांमध्ये पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर येरमाळा पोलीस स्टेशनला PSI साहेबांना व कॉन्स्टेबल साहेबांना कळवलं. 3 वाजले, आत्ता सध्या घड्याळातले 3 वाजलेले आहेत, परंतु अजूनही NDRFची टीम आलेली नाही. त्यांना विनंती का लवकरात लवकर येऊन त्या बाळाचं प्राण कसं वाचवता येईल. कारण दुसरे जे मी पण स्वतः गेलो होतो. 15-20 मुलांनी खूप प्रयत्न केले. मी स्वतः तिथं उभा होतो आणि त्या सर्वांनी मिळून प्रयत्न केले की ते बाळ कसं वाचेल. सगळ्यांनी उड्या टाकल्या, पोहून बुडापर्यंत गेले, पण ते काही सापडत नव्हतं आणि NDRFच्या टीमला बोलवलं गेलं, परंतु ती आत्तापर्यंत 3 वाजेपर्यंत आलेली नाही. परंतु त्यांनी तात्काळ यावं आणि त्या बाळाला बाहेर काढावं अशी आमची विनंती आहे.